नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण चटपटीत असा चिवडा बनवूया मधल्या वेळेस खाण्यासाठी। आता मुलांना तर सुट्ट्या पडतात, तर मधल्या वेळेस खाण्यासाठी असे भुकेसाठी आपण चटपटीत मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया। इथं अर्धा किलो मुरमुरे घेतले, तर मुरमुरा चांगला असा कुरकुरीत राहायला पाहिजे। तर जरी मुरमुरा तुमचे चेमसले नसलं तर तुम्ही उन्हात ठेवा, नाहीतर जरा कढईमध्ये गरम करा। कढईमध्ये 5 चमचे तेल घातले बघा। 1 वाटी आपण शेंगदाणे घेतले, तर झटपट हा चिवडा तयार होते बघा। शेंगदाणे चांगलं तळून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत। शेंगदाणे चांगला आता तळायला लागलेत बघा। एका शेंगदाण्यात 2 भाग असं व्हायला लागलं। तर जिरं घाले 1 चमच्यावर एवढा, फुटाणं घाले, डाळ फुटाणं, कढीपत्त्याची पानं घाले 20-25, सगळं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। तर लाल तिखट 1 चमचा घालूया आपण, हळद घाले 1 चमचा, सगळं तेलात असं परतून घ्यायचं आपल्याला। चवीपुरतं मीठ घालूया आपण, आणि मिक्स फरसाण घालूया 1 प्लेट भरून। नंतर पण आपण वापरणार आहे बघा। तर मधल्या वेळेस कशी मुलं विचारतात की इकडून तिकडून खेळून येऊन, मम्मी काय आहे का खायला, आई आहे का काय खायला, तर असं आपण बनवून ठेवलं तर त्यांना खायला आपण देऊ शकतोय मधल्या वेळेस। 1 चमचा मी बेडगी पावडर घातले कलरसाठी, छान कलर येतोय। तर सगळं मी परतून घेतले बघा। आणि इकडे मेवा अर्धा किलो मेवा घेतलाय मी, चांगला पाकडून निवडून घेतलेला आहे, स्वच्छ चाळणीने चाळून घेतलाय। तर आपण हे सगळा मसाला आपण मेवामध्ये घालणार आता। सगळं असं तेलासहितच ओतायचं आपल्याला कढईतलं सर्व। नंतर कढईमध्ये थोडा मेवा घालून फिरवून घेऊया आपण, राहिलेल्या कढईमध्ये मिक्स करून घेऊया। तळापासून हलवून घ्यायचं आपल्याला, ह्याला चांगला चिवडा मिक्स होते बघा। चिवड्याला सगळीकडे मसाला पण लागतोय। चटपटीत 5 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे बघा। सर्वांनाच आवडणार आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खायसारखं आहे बघा। तोंडाला चव आणणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात। परत 1 फरसाण आपण घालूया प्लेटवर, पहिलं पण घातलं होतं, नंतर अजून मी घालते वरून। घरातल्या साहित्यात तयार होणार आहे, आणि कोणताही बाहेरचा मसाला आपण वापरला नाही, घरातलाच मसाला टाकलेला आहे। चव घेऊन बघायची आपण, खाऊन थोडंसं बघायचं म्हणजे मीठ आहे का तिखट आहे, नंतर आपल्याला घालता येते। थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी परत अजून टाकलं। कधी पण चव घेऊन बघा तुम्ही, खाऊन बघा, वरून मीठ घाला। आणि जास्त झालं तर आपल्याला काढता येतं, कमी असलं तर आपण वापरतो वरून। तळापासून हलवून घ्यायचं आपल्याला, सगळीकडे मसाला लागला पाहिजे। बाहेरून कुठून आलं खेळून तर 1 प्लेट भरून दिलं तर बघा, समजा उन्हाळ्यात घरी पाहुणं आलं तर त्यांना तुम्ही असं डिश भरून देऊ शकताय नाश्त्यासाठी। असं कॉटनचा कपडा रुमाल घ्या आणि हलवा टोप, वरती बाजू खाल्ली बाजू वरती येते बघा, आणि मिक्स करून घ्या। अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे। अशी प्लेट भरून घ्यायची आपण, मस्त झालाय बघा। आणि चवीला तर अप्रतिम आहे, आणि सुगंध घरात चिवड्याचा सुटलाय सगळा, वेगळी टेस्टी येते बघा। खाऊन बघायचं, अगदीच टेस्टी झालेला आहे, मस्त झालाय। धन्यवाद, बाय बाय।